मंकी हे इकडेच येतोय. नाही प्लीज नको मॉम, नको येऊ प्लीज मॉम. ग्रॅनी आजी, गावशाप सेव्ह मी प्लीज. मंकी मंकी. There was a monkey. Monkeys! Monkeys! Monkeys आले! Monkeys आले! अनिका, अनिका, कुठे गेली अनिका? अनिका, 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 सेव मी, सेव मी. कमळी, कमळी. अनिका प्लीज वाचव मला. मला एक मंकीज त्रास देत आहे. प्लीज वाचव मला. आता तर 3-3 पुरी. आता तर मजाच येणार बाबा. 3-3 सुंदर मुली काय? ए यारा, काय रे, हे असलं धंद करायला येता का तुम्ही इथं? आपण कुठं आहे, काय करतोय याचं जरा तरी भान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आहे आपण. महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा अजून बी आहे तिथं. या सगळ्या गोष्टींचा किती संताप महाराजांना होत होता हे माहित नाही का तुम्हासनी? अरे महाराजांनी शत्रूच्या बायकांना बी आपल्या आया बहिणींच्या जागी मानलं आणि तुम्ही आपल्याच आया बहिणींसंग असं वागताय. आज जर महाराज असतं तर तुमच्या ह्या पापासाठी तुमचा चौरंग केला असता. चौरंग म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला रांजाच्या पाटलाची गोष्ट माहिती पाहिजे. हिंदवी राज्याचा पुन्हा मोठ्या हिमतीनं हिंदवी राज्याचा पुन्हा मोठ्या हिमतीनं आणि शूर शिवाजीनं राज्याभिषेक समारंभ खास केला याचा विधी रायगड किल्ल्यास ऐका शिवशाहीचा इतिहास. जय शिवराय ताई. जय शिवराय दादा. बोला की. माझी मदत कराल काय? करणार की व. या सगळ्यासनी मला रांजाच्या पाटलाची गोष्ट सांगायची. सांगूया की. चला चला. काय सांगू त्यांची मी कथा, राजांची शौर्य गाथा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला एक मुलगी पाणोट्यावरती पाणी भरायला गेलेली असताना त्या रांजाच्या पाटलानं तिच्यावरती घाला घातला आणि तिच्या अब्रू लुटली. आणि मग साठी ओलांडलेला तिचा म्हातारा, तिचा बाप छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारामध्ये न्याय मागण्यासाठी आलेला आहे. राज्याच्या पाटलानं माझ्या लेकीच्या आबरूवर हात घातला. राजा दिवसा ढवळ्या माझ्या लेकीची आबरू लुटली. राजा, राजा आमस्ती न्याय द्या. राजा, राजा आमस्ती न्याय द्या. कमळी, महाराजांनी न्याय दिला? अरे मग पाटलाला महाराजांनी तुरुंगात टाकलं असेल. हवं सरळ हत्तीच्या पायाखाली सोडलं असेल त्याला, नाहीतर त्यासनी मजुरी करायला लावली असेल. आया बहिणींच्या अंगावर हात टाकणं या तुरुंगात टाकून किंवा मजुरी करून सपण्यासारखा गुन्हा नाही. तुम्हाला माहित आहे तेव्हा महाराजांनी काय केलं? आणि मग छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या मावळ्यांना आज्ञा दिली. त्या रांजाच्या पाटलाला मध्ये त्या भर दरबारामध्ये आणण्यास सांगितलं. आणि मग काय प्रकार घडला?
महाराजांनी विचारलं पाटलाला, पाटील तुम्ही जे पाप केलंय ते कबूल आहे का? हो केलंय मी पाप. महाराजांनी शिक्षा सुनावली. ज्या हाताने तू परस्त्रीला स्पर्श केलास ते हात कोपऱ्यापासून छाटून टाका, आणि ज्या पायांनी तू हे सगळं करायला धावलास ते पाय गुडघ्यापासून कलम करून टाका. आणि अशा प्रकारे राजांनी पाटलाचा चौरंग केला. असे छत्रपती शासन असे छत्रपती शासन राजे महान, असे छत्रपती शासन राजे महान गातो गुणगान. पाटलाला शिक्षा दिली समयास, पाटलाला चौरंग केलं बाबाजी गुजरास, चौरंग केलं बाबाजी गुजरास. छत्रपती शिवाजी महाराज की जय! सॉरी ताई. पुण्यांदा असं होता का म्हणे. कमळे, यू गंगासागर तलाव ना? मला माहित आहे रायगडावरचा एक महत्वाचा भाग आहे, आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला याच तलावातलं पाणी वापरलेलं. नाही निंगी, तुला जरा ॲडिशनल माहिती देतो. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट आले होते आणि त्यांनी 7 नद्यांचं पाणी मागवलं. राज्याभिषेकानंतर जे पाणी उरलं ते त्यांनी या तलावात सोडलं. पुढे त्यांनी याच्यावरती एक कविताही केली आणि मग या तलावाला गंगासागर तलाव या नावाने ओळखलं जायला लागलं. आणि त्या तिथं राजसदर बी आहे ना, तिथेच महाराजांच्या राजसभा भरायच्या. म्हणजे न्यायनिवाडा, राज्यकारभार, सगळ्या महत्वाच्या चर्चा सगळं इथंच व्हायचं. या